नमस्कार. आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या नेहा खरे. नमस्कार श्रोते हो. बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णयक्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय. भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली? जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस स्पासकी यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का. तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडंसं बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षोनुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते. तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा, काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढ्या पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ. मी घरात सगळ्यात धाकते. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत, काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगलीत असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात. अच्छा. तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले. आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होतो आणि मी पहिलाच गेम जिंकले. तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल्ड नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगाने साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू, ते पण आता नाही आहेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे, तर आता एनिवे तो मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा.
हां. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती. म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. ओह! जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबरमध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी हां. चौथी आले. हां. आणि अशा पद्धतीनं माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहीत धरल्यासारखं झालं. हां. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती. हं. बरोबर, बरोबर. तर आणि अशा मग प्रकारे माझी खेळाकडं म्हणजे मी ओढले गेले आणि वाह! खेळत राहिले. किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला. तर हो, कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर हं. 18 ते 20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. हां. आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं. हं. जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर तो पहिला तुमचा अनुभव कसा होता? तर सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते हं. आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता हं. दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. हं. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडं भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नौका आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक. हं, हं, की हं. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात. अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये, बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये. काय सांगाल आपण त्याविषयी? ते खूप याकडे येतात असं नाही. म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10 ते 15% आहे असं मी म्हणेन. हं. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, हं. ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2 ते 3% आहे. ओह! तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये. हं. आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत, स्पर्धांमध्ये सुद्धा? बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. हं. स्पर्धांचे प्रकार बदललेत, हं. स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत हं. आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली आहे. हं. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या. म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले हं. तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन. म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. हं. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-10, 12-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात हं. आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. हं. त्याखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो हं. त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या. हं. म्हणजे अंडर 6, अंडर 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत. हं. आणि तेव्हा ही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात. ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. हं. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल हं. तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा. कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियन्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली होती. पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. हं. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो. आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळं बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे. हं. कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात. कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत. हं. अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो हो. आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. हं. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो हं. तर
कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भरलेली असायची. कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते. बरोबर. पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात हो. आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. हम्म. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल हं. तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल हं. तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले. म्हणजे हो. वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता. हम्म. आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला. म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. हम्म. म्हणजे तुम्ही कुणाशी खेळू शकता. आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला 1 तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले 1 मिनिटापासून 3 मिनिटं, 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता. आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते. हो. खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात. एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. हं. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडी तरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. हं. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले, हं. 84-85च्या दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची. कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. हं. त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं. हं. तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखूण वगैरे आहे का, किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. हो. आणि ऍज अ चेस प्लेइंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती. हं. पण आज आपले भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत हो. आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की हो. 1993 साली मी आणि प्रवीण, हं. ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडनमध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली होती आणि फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. वा. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली. आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल. खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो, काय सांगाल आपण? सध्या सगळीकडे कसं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय. कारण आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे. हो. कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा. नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यानं 3 मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप
उल्लेखनीय झालेली होती. वा. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही, तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा, किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो. नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा, ह्या सगळ्या खूप गोष्टी. हो. तुम्हाला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय. खरंय खरंय. आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोको असो, शब्दकोडं असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळं कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू. अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी? कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ॲबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद, ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेला मध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज. त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचे, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळे प्रकारचे लोक व्यायाम करतात, म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो. अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं, आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी? जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे, पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल. आणि कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता कामा नये, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात, तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय. हल्ली हातचालाकी सारखे प्रसंग घडताना दिसतात. इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो. काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालं, चेस अनालिसिस करणारे इंजिन्स तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन्स असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही
एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज हरवू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळं काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्याबरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाई आहे. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामा नये. इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतं. पेनचं सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा खेळत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लिडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोअर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला, आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मूव पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही अपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता, आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता, आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो. पण हा ते पण करायला तयार नव्हता, आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला, तो नवखा खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेले आणि त्याची तपासणी केली, तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा ह्याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता, आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केलंय ते स्पीकर मायक्रोफोन, आणि तो मूव्ह केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा, आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव्ह सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव्ह गेस केली, म्हणजे अपोनंटनं काय मूव्ह केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा 3 वेळा टॅप करायचा पाय, आणि मग त्यावरून तो त्या मूव्हला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा, आणि ह्याच्या कानात ऐकू यायचं, आणि मग तो ती मूव्ह करायचा. तर हे निदर्शनास आलं, आणि त्यानं त्याची मोडस ऑपरंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेसमधून डिबार करण्यात आलं, आणि जो सरांचा पॉइंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता, आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशिनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठलीही गोष्ट आत न्यायला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी, स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाई आहे. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. ते असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत, की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं. आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी? ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम्स, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झालेत असं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते, आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक म्हणेन की पूर्वी
चेस प्लेइंग एज म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. म्हणजे साधारणपणे 22-23व्या वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात. पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5व्या-6व्या वर्षी खेळायला शिकतात आणि 5व्या-6व्या वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्षी एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की डोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यानं 20 वर्षाच्या आधी 18व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगैसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे पण ही मुलं एका दिवसात तयार झालेली नाहीत. ही 5व्या-6व्या वर्षापासून खेळतात. खरंय. मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी? एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पाडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचा अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतः पण अभ्यास करणं म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय, ते का होतंय, ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो. नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो? आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही दोघंही खेळाडू असल्या कारणानं आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो कारण तेही बुद्धिबळ खेळतात, मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो, अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो. त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणीव बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं. जर एखादा खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं. अरे वा. खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं. आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथमध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं. तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्टसाठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे
तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं. नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्यात जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली बुद्धिबळाच्या पटावर ही भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.